नमस्कार, मी संकेत पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतोय। आज दुसरा दिवस आहे आपल्या बाप्पांचा आणि आता सकाळ तर झाली, आता आंघोळ वगैरे केले, पाया पडायचंय, नाश्ता करायचा आहे आणि आता कुठे जाणार आहे मला पण नाही माहिती। आता बघू आता कुठे जायचं। पहिला आपण पाया पडू आणि आपला छोटा बाबू नैतिक फोनवर बोलतोय कोणच्या सोबत तरी। हॅलो, दाखव कोणासोबत बोलतोय, बोल हॅलो, बोल हॅलो, इकडे बघ, इकडे बघ। चला आता पाया पडू। इकडं आपला बाप्पा बघा, मस्त आहे की। आणि हा आमचा मंदिर देवारा छोटा, पाया पडून घेतो। वरचं काढून घे, वरतीच आहे ना, बडबड जाता उघडं करायचं। नाश्ता करायचं दर दर आता टेरवला निघालो आम्ही। आता मस्त पेट्रोल वगैरे भरलं इथं पाठीमागे नायरा पेट्रोल पंप मध्ये आणि आता हायवे रोडला इथं साईडला मला सांग किती आता बसू, टेरवला जाऊ, तिकडे बघू आता काय फिरू वगैरे, थोडा गणपतीचा पाय वगैरे पडू। मावशीकडे चाललोय आणि हा भाऊ जाणार आहे आज पुण्याला, ओमकार। हा आणतो आणतो निघालो आता सावड थांबलेलो आणि वडापाव घेतो। हा मागायचो, सावडीचा बाजार आहे आणि वडापाव घेतला तर मला खायला। आणि आता परत निघालो आधी मस्त 12-13 वडापाव घेतले खायला। आणि आता आपण पोचलोय टेरव फाट्यावर आलोय आणि हा आहे टेरव फाट्यावरती बघू शकता। 5-10 मिनिटाचा रस्ता आहे आता, कसं राहतो थोड्याच वेळात पोहोचू आपण। आणि कोकण रेल्वे इथं आणि हा कामत्याचा बोगदा आहे, गेला तो। आणि हे टेरव गाव पूर्ण डोंगरात आहे, एकदम डोंगरात। हे बघा गाडी कुतत चढते, ट्रिपल ही टेरोची सुतारवाडी। आणि बघा आता इकडनं ना असा हळूहळू गाडी न्यायला लागेल, डायरेक्ट उतार आहे। पोचलो घरी आलो आम्ही आता। थोडं हळू हा छोटासा रस्ता पार केला की डायरेक्ट घरी। गावाला आलं की आमचं हेच काम असतं, इकडं फिर तिकडं फिर, इकडं फिर तिकडं फिर, घरी थांबत नाही। आता हा चाललाय म्हणून रात्री, नाही तर अजून फिरायचा प्लॅन होता। येणार आहे 2 दिवसांनी, येणार आहे 2 दिवसांनी अजून फिरू, 2 दिवसात इतकं येता येईल तेवढं। हे देऊळ आणि इथं रेडी आहेत आमचं दोन। इशू
हा बघा, हा आहे घर मावशीचा. अरे इकडं किती 1 2 3 आधीच बसले सगळे. अरे दुबई रिटर्न आलाय साईडला रे. दुबई रिटर्न आलाय. अरे ब्लॉग बनवत बनवत आलोय बघ. आम्ही समजलो तू पेट्रोल समजलं, आता आम्ही पेट्रोल भरत आहे. तुझ्या हाताला ठेवला आलाय 2 वर्षानंतर. अरे तुझा राहिला रे, त्याला कसं आलं टिबल शीट दाखवशीट गाडी वार्षिक म्हणलं तुला चांगला स्टोरी पण ठेवला नव्हती. आता मावशीच्या घरी आलोय आणि गणपती दाखवतो तुम्हाला. बघा पाठीमागे गणपती, पाया पडतो जरा. हा मावशीचा गणपती बघा कसा भारी दिसतोय. नाव काय तुझं? पृथ्वीराज. आणि हा डेकोरेशन केलेलं आहे. या दोघी लपतात लाजतात कॅमेरा यायला. इकडे बघ इशू. थोड्या वेळात जेवणार आणि मग कुठेतरी जाऊ फिरायला अजून. बघू, चला बाय. जेवून झालंय आता आणि आम्ही निघालोय खेर्डीमध्ये चाललोय, कारण एक काम आहे खेर्डीमध्ये. सरप्राईज आहे काहीतरी. एक भाव आहे तो काहीतरी घेतोय, तर तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवतो. त्याची वाट बघतोय आम्ही तिघे इकडे आता. आणि तुम्ही निसर्ग दाखवतो. मी पाठीमागं बघू शकता डोंगर. डोंगराच्या बरोबर मधोमधच थांबलोय आम्ही बघा पाठी. ते कुठं गेलेत काय माहिती नाही. हा कॉल लावते कधीपासून 15 मिनिटं झाली कॉल लावते, उचलतच नाही. येतील खेर्डीत चाललोय. बघू आता काय काय सरप्राईज आहे का मला पण नाही माहिती. बघू. मला फक्त बोलले चल तिकडे जायचं आहे, काम आहे काहीतरी. तर ते दोघं येतील. दोघंच आहेत ना पाठी? तिघं जण आहेत. आता येते, बघू. वाट बघतो त्यांची. ते आले की दाखवतो तुम्हाला. आणि ज्यांची वाट बघत होतो ते आलेत. आता अर्ध्या 1 तासानं आलेत. आम्ही कधीपासून थांबलोय इथं बसले होतो. पाठी मागायचे दोघं. लय वेळ झाला थांबलेलो. आता निघतो परत. ये चले सोम. बाय बाय. बाय बाय नाही, आता टाइम आहे. 1 तासानंतर आलेत. आम्ही लय टाइमपास केला इथं बसलेलो. फोटो वगैरे काढले. चला आता निघू. चल बस. टाइमपास उगाचा टाइम घालवला उगाच. ए यार पार्टनर चल चालू कर. तर फायनली खेर्डी झालोय आणि जे सरप्राईज होतं ते पाठीमागे रॉयल एनफिल्डच्या शोरूममध्ये आलं, कारण भाऊ गाडी घेतोय. गाडी बुक करतोय. आता दाखवतो. इथं आपला भाऊ होता, गाडी बुक करतोय आतमध्ये. हा भाऊ गाडी घेतोय. का मस्त कलर आहे त्या. जुन्या गाड्यात रॉयल एनफिल्डच्या फ्रेम लावले.
डिफरन्स आहे. 2 बँड होते. कुठली ही क्रोममध्ये. आणि ती हां ती पहिली हां ती क्रोममध्ये. क्रोममध्ये. हां 2 बँड होते. आणि ही आता घ्यायला आलो. ही गाडी या गाडीची ट्रेन घेतो मी बसतो बाहेर काढ बाहेर नाही तो चालू चालू शिल्ला चल बघू. टेस्ट ड्राईव्ह घेऊन आलो आम्ही जरा. आम्ही चाललो ही गाडी घेऊन. लायसन्स जमा केलाय फक्त. मस्त चालते गाडी एकदम स्मूथ. तेरवला लावून येतो परत रिटर्न. रॉयल एनफिल्डची टेस्ट आहे. जरा चल ना पुढं. काय घाबरतो चल पुढं. घे टन घे टन घे. फायरिंग दे रे फायरिंग दे. आणि केतन भाऊ जा बाय लवकर ये. आता हे दोघं चालले टेस्ट ड्राईव्ह करायला गेले. आमची गाडी बुक करून झाले. कलर वगैरे सगळं डिस्कस झालं. घेतलाय पण आपण चावी घेऊन आलाय. भाऊ आपली कॅश मोजताना गाडी घेऊन येतो. आणि आता डायरेक्ट गाडी बुक झाल्यावर 1-2 दिवसांनी भेटेल वाटतं. आणि आता पेपर वर्क आणि कॅश डायरेक्ट कॅश. आपलं ओमकार भाऊ कॅश मोजतो डायरेक्ट. हा चावीच घेऊन आलाय डायरेक्ट.